निर्णय झालेला नाही, त्यावर मी चर्चा त्यावर चर्चा बंद केलेली आहे. त्यावर चर्चा माझी बंद आहे. मी त्यावर पक्षाने मला आदेश दिलेला आहे की वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, त्यामुळे खाली आपण कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करू नये. त्यामुळे मी त्या संदर्भात काही स्टेटमेंट करू इच्छित नाही. आपण ते मंत्रिपदाच्या वाटपानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहे, आपण त्यांची काय भेट घेणार का? कारण त्यांच्या गरज पडली तर भेट घेऊ ना. गरज पडली, मला असं वाटलं की त्यांचा सल्ला घ्यायचा तर मी भेट घेईन. आपल्याला वाटतं सल्ला घेतला पाहिजे? अजून तर वाटत नाही, घ्यावाच लागेल, तो घेतील तो निर्णय. जिल्हा नियोजन समितीचा जो नवीन आराखडा आहे तो आता पुढील आठवड्यात मांडला जाणार असं समजलंय. मात्र त्यामध्ये कुठेतरी 141 कोटी रुपयांच्या आहे ती कात्री लागलेली आहे. नाही, ते मला अजून माहिती नाही, मी माहिती घेतली नाही त्यावर. अजून जिल्हा नियोजन मंडळाच्या पालकमंत्रीची नेमणूक झाली नाही, अजून त्याची नेमणूक जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आराखडा कसा येईल, त्यामुळे इट टेक्स टाईम. एक 4-8 दिवस जातील त्याच्यामध्ये. संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी स्वयंबळाचा जो नारा आहे तो दिला जातोय. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशी चर्चा आहे, काय आपण सांगा? त्या संदर्भात आपण काही भाष्य करू शकत नाही. प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला, प्रत्येक पक्षाच्या मालकाला किंवा त्यांच्या नेत्यांना स्वायत्त अधिकार आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. कोणाबरोबर निवडणूक लढवायची, कोणाबरोबर लढवायची नाही, त्यांचे ॲडजस्टमेंट कशा आहेत, जागा वाटप कशा आहेत, त्याच्यावर ते ठरवतील. त्यांच्या पक्षाविषयी आम्ही भाष्य करणं बरोबर नाही. आपण कुठेतरी विधानसभा निवडणुकीनंतरच महाविकास आघाडी कुठेतरी विस्कळीत झाली आहे असं म्हणता येईल. ते तर आलायदा ते होणारच आहे. 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही मतदारांनी कौल दिलेला आहे तो युती सरकारला दिलेला आहे. आणि 5 वर्ष या विरोधी पक्षाचा नेतासुद्धा नेमता येत नाही अशी अवस्था आहे. तर या पक्षामध्ये राहून आपलं भवितव्य काय, असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. त्यामुळे कदाचित चुळबुळ झाली असेल किंवा त्यांच्यामध्ये थोडासा बेमनाव पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघूया, लेटेस्ट सी अजून बराच वेळ जायचं आहे, त्यामुळे आत्ताच भाषा करणं योग्य होणार. पालकमंत्रीवरून तिढा कधी सुटणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती. उशीर का लागतो एवढे? कुठं उशीर लागतोय, अजून वेळ आहे. पालकमंत्री काय, अजून जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी बजेट पब्लिश होणं, बजेटमधून पैसे येणं, त्यानंतर काम मंजूर होणं, अनेक अशा गोष्टी आहेत. त्यामुळे उशीर काय झालेला आहे असं मला वाटत नाही. आलायदा ते माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील त्यावर. त्यांच्यावर काय कारवाई त्यांच्यावर संचालकावर केलीच पाहिजे. जर त्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलं असेल आणि चुकीचं कर्ज वाटप केलं असेल तर त्या संचालकावर फौजदारी केस दाखल केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गाने जर पैसे मंजूर केले असतील आणि शेतकरी पैसे खर्च करून गेला असेल, शेतकरी गरजेपोटी या ठिकाणी कर्ज मागत असतो आणि गरजेपोटी कर्ज मिळालं की शेतकरी आपलं त्याचे कार्य उरकून घेतो, पण नंतरच्या काळामध्ये वसुलीच्या वेळेस त्याला जो त्रास होतो त्यावेळेस संचालकही तिथं नसतो आणि शेतकऱ्यांवर गंडांतर येतं. त्यामुळे जे काही संचालक मंडळ आहे, संचालक मंडळाने नियमाच्या बाहेर जाऊन जे कर्ज वाटप केलं असेल तर त्या संदर्भात सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्या वसुलीधारकाने वसुली केली नाही त्यांच्याकडून त्यांच्या प्रॉपर्टीच्या ॲसेटच्या अगेन्स्ट, तर ती संचालक मंडळाला लागू होते. संचालक मंडळानंतर पैसे त्यांच्यावर भरपाई काढू शकतं सरकार, पण संचालक मंडळाने बेकायदेशीर काम केलं असेल तर ती कारवाई त्यांच्यावर व्हावी अशी माझी पण मागणी. तुम्ही स्वतः बँकेचे, मी स्वतः असेल तर मी पण नाही तुम्हाला माहीत असेल ना मग कोणी केलं काय? नाही, असं नाही. आता कसं आहे की त्या तालुक्यामध्ये एवढा मोठा कारभार आहे, त्या तालुक्यामध्ये शेतकरी कर्ज प्रकरणं आणतात आणि सहकार कायद्यामध्ये चेअरमनला अधिकार असल्यामुळे चेअरमन परस्पर मिटिंगवर न येता ते परस्पर प्रकरणं मंजूर करतात. त्यामुळे तो चेअरमनचा अधिकार आहे, बँकेचा चेअरमन. संचालक मंडळाचा तो अधिकार नाही. संचालक मंडळाच्या बैठकीवरती ग्रॉस एकच विषय फक्त येतो की नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात विचारविनिमय करणे. तेवढा एक विषय वाचणं, हे सगळं करणं त्यासाठी 2-2, 4-4 दिवस लागतात. त्यामुळे कुणी वाचत नाही शक्यतो आणि त्यामुळे ते पास होऊन जातं. कारण प्रत्येक तालुक्याचा संचालक हा असं म्हणतो की माझ्या तालुक्याचा मी संचालक आहे, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कसा न्याय द्यायचा तो मी ठरवेल. पण धोरणाच्या बाहेर जाऊन जर त्यांनी केलं असेल तर मग त्याच्यावर कारवाई व्हावी. तुम्ही आता बोलता थांबले, तुम्ही स्वतः दिला तर तुमच्यावर बी गुन्हा? हो, 100% माझ्यावर पण. मी काय वेगळा आहे का संचालक मंडळाचा? मी तर जाहीरपणे अनेक वेळा सांगितलेलं की माझ्यावर गुन्हे दाखल करा, पण जर माझी चूक असेल तर दाखल करा. अवस्था थोडी बिकट आहे. तशीच परिस्थिती संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची आहे. आपल्या जे आहे ते नेते आहेत अजित पवार यांनी कुठेतरी कर्जमाफी संदर्भात देखील कुठे निर्णय घेतला जाईल या संदर्भात चर्चा सुरू आहे का? आपण तो वरिष्ठांचा निर्णय आहे. कर्जमाफी हा फार मोठा विषय आहे. तो विषय माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हाताळत आहेत. ते हाताळतील त्याप्रमाणे ते घोषणा पण करतील आणि तेच त्याच्यावर खुलासा देऊ शकतात. मी त्याच्यावरती खुलासा देऊ शकत नाही. ते माझं खातंही नाही आहे, तो माझा विषयही नाही आहे. पण शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफीची. त्यामध्ये 2 गट आहेत.
जे रेग्युलर भरणारे ते म्हणते आम्ही सातत्याने रेग्युलर भरतो, आमच्यावरच अन्याय का? आणि जे थकबाकीदार आहे ते म्हणते आम्ही थकबाकीत आहोत, आम्हाला आता आत्महत्येची वेळ आली, आम्हाला पहिले कर्ज माफ करा. असं 2 मतप्रवाह आहे त्यामध्ये. त्यामुळे याच्यावरती थोडासा विचारपूर्वक निर्णय सरकार घेईल. पण तो अधिकार सरकारचा आहे आणि सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघाही या ठिकाणी बसून तो निर्णय घेतील असं मला या ठिकाणी वाटतं. काही शेतकरी NDCC बँकेच्या संदर्भात जी वसुली सुरू आहे त्या संदर्भात आपल्याला भेटायला आलं होतं. काय नेमकी भेट झाली, काय आपण त्यांना आश्वासन दिलं? जिल्ह्यातले थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुलीच्या संदर्भातला विषय आहे. काय झालं की जिल्हा बँक मुळात अडचणीत आलेली आहे. ज्यांचे डिपॉझिट आहे त्यांना डिपॉझिट काढण्यासाठी पैसे लागतात. त्यांचं मुलामुलीचे लग्न आहेत, शिक्षण आहेत, त्याचप्रमाणे दवाखाना आहे आणि अशा गोष्टीसाठी त्यांना पैसे लागतात. त्यांना पैसे देता येत नाही. शेतकरी त्यांचं थकबाकीदार कर्ज भरत नाही. आता शासनाकडून आणि प्रशासकाकडून त्याच्यावर कारवाई सुरू आहे. ती कारवाई थांबवण्यासाठी शेतकरी या ठिकाणी मला भेटले. अशा प्रकारची कारवाई थांबवण्याचं कायदेशीर अवघड आहे. पण त्यातून काही मार्ग काढून जर शेतकऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये जर काही समन्वय साधता आला तर तो साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी सहकार मंत्र्याच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एक 8-10 दिवस त्यासाठी जातील, कारण 7-8 दिवस जरा बिझी आहे. 8 दिवसांनी एक मिटिंग होईल आणि त्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग आपण पॉझिटिव्ह काढण्याचा विचार आहे. सर, खरं तर नाशिक जिल्ह्यात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.